श्री क्षेत्र कुंडेश्वर घाट रस्त्यावरील अपघातग्रस्तांना राज्य शासनाकडून दिलासा। मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखाची मदत। 12 पैकी 10 कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत। उर्वरित 2 वारसांचे प्रस्ताव शासन दरबारी। लवकरच मदतही मिळणार। मुख्यमंत्री सहायता निधीतून थेट वारसांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा। 2 आठवड्यात शासनाची मदत पोहोचली। तहसीलदार प्रशांत बेडसे यांची माहिती। जखमींच्या उपचाराची जबाबदारी शासनाने घेतल्याचे तहसीलदार बेडसे यांनी केले स्पष्ट। यावेळी महसूल नायब तहसीलदार राम बीजे, मंडल अधिकारी मनीषा सुतार, ग्राम महसूल अधिकारी प्रतिभा कसबे, राष्ट्रवादी युवकचे खेड तालुका अध्यक्ष जयसिंग दरेकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती। श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे महादेवाच्या दर्शनासाठी निघालेल्या पापळवाडी येथील महिला भाविकांच्या पिकअप वाहनाचा चढणीच्या घाट रस्त्यावर रिव्हर्समुळे 11 ऑगस्ट रोजी झाला होता अपघात। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांचा पुणे जिल्ह्यातून 27 ते 29 ऑगस्ट दरम्यान मोर्चा निघणार। मराठा समाजाचा मोर्चा 27 ऑगस्ट रोजी अहिल्यानगर ते आळा फाटा मार्गे, ओतूर ते बनकर फाटा मार्गे किल्ले शिवनेरी येथे येणार। दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरी वरून नारायणगाव मार्गे मनसर, खेड, चाकण, तळेगाव ते लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार। मराठा समाज बांधवांची गर्दी होऊन वाहतूक कोंडी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र दुडी यांनी 27 ते 29 ऑगस्ट 2025 दरम्यान वाहतुकीमध्ये बदल करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्याचे आदेश केले जारी। वाहतुकीच्या बदलानुसार नगर कल्याण मार्गावरील वाहतूक 14 नंबर जांबूत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर, बेल्ले, अलकुटी, पारनेर, अहिल्यानगर मार्गे जातील। नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा, कारखाना फाटा, शिरोली, बुद्रुक मार्गे वळवण्यात आली। नारायणगावकडून पुण्याकडे जाणारी वाहतूक पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 50 आणि बायपास महामार्ग यावरील नारायणगावकडून चाकणकडे जाणारी वाहतूक नारायणगाव बायपास मार्गे, कार फाटा, मनसर पोलीस स्टेशन, नागापूर, रोडेवाडी फाटा ते लोणी पाबळ मार्गे, शिक्रापूर नगर रोड मार्गे पुणे अशी वळवण्यात आली। नारायणगावकडून येताना बायपास क्रमांक 60 मार्गे मनसर ते निघोटवाडी सरळ मार्गे मोर्चा जाताना जीवनखिंड, मनसर शहर, अवसरी फाटा ते जीवनखिंड, नंदी चौक अशी वळवण्यात आली। खेड शहराकडून पुण्याकडे जाणारी वाहने पाबळ मार्गे जातील। जुना पुणे मुंबई महामार्ग क्रमांक 48 वरील वाहतूक नवीन पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वळवली असून चाकण देहू रोड कडून मुंबईकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्यावरून द्रुतगती मार्गावरून उर्से टोल नाका मार्गे मुंबईकडे वळवण्यात येईल। मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरून मुंबईकडे जाणारी सर्व वाहने वलवन एक्झिट वरून लोणावळा शहरात न वळवता मुंबईकडे जातील। जुना मुंबई ते पुणे मार्गावरून पुण्याकडे जाणारी सर्व वाहने खंडाळा वलवन एक्झिट वरून लोणावळा शहरात अथवा जुन्या महामार्गावर न वळवता पुण्याकडे जातील। लोणावळा शहर परिसरातून पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावरून न जाता वलवन पुलावरून द्रुतगती मार्गाने मुंबई आणि पुण्याकडे जातील। या आदेशाची अंमलबजावणी 27 ऑगस्टच्या रात्री 10 वाजल्यापासून 29 ऑगस्टच्या रात्री 12 पर्यंत लागू राहील। लोखंडी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत कारतुसे बाळगणाऱ्यास पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा मालमत्ता विरोधी पथकाने ठोकल्या बेड्या। बेकायदा पिस्तूल बाळगल्या प्रकरणी जळगाव येथील जामनेर मधील 22 वर्षीय ऋषिकेश माळी याला केली अटक। आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आळंदी मरकड रस्त्यावर राज स्टील दुकानासमोर पोलिसांची कारवाई। चैतन्य संस्थेचा वर्धापन दिन राजगुरुनगर येथे विविध उपक्रमांद्वारे साजरा। 2 दिवसीय कार्यकर्ता क्षमता बांधणी प्रशिक्षण शिबिरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्यातील प्रशिक्षणार्थींचा सहभाग। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून संस्था कार्यास शुभेच्छा। चैतन्य संस्थेच्या संस्थापक विश्वस्त डॉक्टर सुधा कोठारी, सुरेखा क्षत्रिय, कल्पना पंत, पी उषाराणी, डॉक्टर कटारिया, कौशल्या थिगळे, अनंता मस्करे, रेश्मा मुथा, सुषमा मनकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना संघटनात्मक क्षमता, महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या संधी, बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सबलीकरण आदी विषयावर प्रशिक्षण शिबिरात मंथन। हँड्समन सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या CSR फंडातून भांबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण। कंपनीच्या सामाजिक दायित्वातून शाळेचे 2 मजली बांधकाम, ग्राउंड, वॉल कंपाऊंड, खेळणीसह अन्य सुविधा उपलब्ध। कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सिद्धार्थ साहू यांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा। कंपनीचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भांबोली ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान।
यावेळी बांबोली ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, शाळेचे शिक्षक तसेच ग्रामस्थांची उपस्थिती. श्री क्षेत्र म्हाळुंगे येथे श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री विठ्ठल रुक्माई देवस्थानच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम. पुण्यतिथी निमित्त रात्री 9 ते पहाटे 4 वाजेपर्यंत चक्री भजन. कैलासबुवा पाटील आणि मंडळी, ज्ञानेश्वर महाराज डोंबाळे तसेच बाळकृष्ण बाबा पाटील आणि सहकारी, नीता पाटील आणि सहकारी मंडळ, प्रसादबुवा पाटील आणि म्हाळुंगे पंचक्रोशीतील भक्तगणांची बाबांच्या चरणी भजन सेवा समर्पित. हगोप नारायण महाराज यमगर यांचे पहाटे 4 वाजता निर्वाण पुष्पाचे कीर्तन. दिवसभर महाप्रसाद आणि रात्री नगर प्रदक्षिणा. कोकण, मुंबई, कर्जत, रायगड जिल्ह्यातील भक्तगणांची कार्यक्रमाला उपस्थिती. कोळे गावातील वारकरी संप्रदायाचे भूषण हगोप हनुमंत महाराज कलवडे यांना भारत इतिहास संशोधन मंडळ पुणे, साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार करण्यात आला प्रदान. यावेळी साऊ ज्योती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिन हळदे, अभिनेत्री चित्रा दीक्षित, पूजा माळी, बाळाराजे वाळुंजकर, भक्ती साधू, व्याख्याते सचिन देवरे, सुवर्ण पदक विजेते हिमांशु जैन, पोलीस अधिकारी विष्णू देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण. आता पाहूयात मागील 24 तासांमध्ये मंडलनिहाय पावसाची नोंद. आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर.